अनेक प्रश्न निर्माण झाले. प्रवासी असं म्हणतात की आम्ही स्वतःहून काय कारण आहे त्यांना सांगत होतो उपाययोजना देखील नव्हती काही. कुठेतरी या प्रकाराकडे कसं बघताय तुम्ही? मोनोरेल मध्ये किती प्रवासी होते त्याचा जो आकडा आहे ते प्रवाशांना सुरक्षितरित्या खालती आणल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, तो आपल्याला देण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर 6:38ला पहिला कॉल आला. त्याच्यानंतर आम्ही सगळे महापालिका आयुक्त महोदय, अतिरिक्त आयुक्त म्हणून आम्ही सगळे लोक तिथेच होतो. त्याच्यामुळे तात्काळ फायर ब्रिगेडला इथे यायच्या सूचना दिलेल्या. 10 मिनिटाच्या आत फायर ब्रिगेडच्या स्नॉर्कल ज्या गाड्या आहेत आपण बघत आहे, ज्या रेस्क्यू करतायत, त्या तिथे पोहोचलेल्या होत्या. परंतु बाजूने जी एक मोनोरेल गेल्यामुळे त्याच्यामध्ये ट्रॅकमध्ये 40,000 व्होल्टचा जवळपास करंट होता. त्याच्यामुळे ती मोनोरेल पुढच्या स्थानकामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत विद्युत प्रवाह जो आहे तो खंडित झालेला नव्हता. तो विद्युत प्रवाह खंडित झाल्याचं जसं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर फायर ब्रिगेडनी दरवाजे उघडून ऑपरेशन चालू केलेलं आहे. दुसऱ्या मोनोरेल काय कारण आहे मॅडम? खूप मोठी दुर्घटना घडली, कारण काय वाटतं? अग्निशमन दल लवकर पोहोचल्यामुळे या ठिकाणी गुदमरण्याचा प्रकार जो आहे घडलेला नाही. काय आतापर्यंत जरी खालती 342 लोक खालती आलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणालाही काही किरकोळ स्वरूपाचा त्रास असेल तरी लोकांना आपण बसवलेलं आहे बाजूच्या शाळेमध्ये. सगळे ॲम्ब्युलन्स आपण बघताय, वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत. जर कोणाला काही अडचण असेल, काही वैद्यकीय सहाय्य आवश्यकता असेल तर जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये सोय केलेली आहे महापालिकेने. मोठी दुर्घटना आहे, काय नेमकं कारण वाटतं या दुर्घटनेत? याच्यामध्ये तांत्रिक कारण मला सांगता येणार नाही, ते आपल्याला मोनोरेल प्रशासनाला विचारावं लागेल. परंतु महापालिकेने जे काही रेस्क्यूचं काम आहे तर ते आपल्या सर्वांच्या समक्ष सुरू आहे, तर ते चालू आहे व्यवस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.